येत्या काळात अमरनाथ आणि उल्हासनगरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू होणार असून त्याचा परिसरातल्या नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय। उल्हासनगर महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय। प्रायव्हेट हॉस्पिटल देखील फिके पडतील एवढ्या अत्याधुनिक सोयी सुविधा या ठिकाणी असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणतात। आजार कोणताही असो फक्त रेशन कार्ड घेऊन गेल्यास उपचार मिळणार असल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी मोठं असं सुसज्ज पहिल्यांदा इतकं मोठं हॉस्पिटल जे आहे हे तेही सरकारी महानगरपालिकेचं जे कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला जे आहे ते लाजवेल असं एवढं मोठं हॉस्पिटल जे आहे हे पूर्ण सुविधायुक्त हे हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू केलं। ॲडमिशन पासूनचा प्रवास जो पूर्ण ऑपरेशन ठीक होईपर्यंत जो आहे एकही रुपया जो आहे तो आपल्याला खर्चावा लागणार नाही। पूर्ण खर्च जो आहे हे आपलं महाराष्ट्र शासन जे आहे हे या ठिकाणी करणार आहे। लोकांना विश्वास बसणार नाही की एकही रुपया या ठिकाणी लागणार नाही, म्हणून त्या ठिकाणी एंटर केल्या त्या ठिकाणी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात की त्या ठिकाणी असतं कॅश काउंटर। या ठिकाणी जे आहे ते कॅश काउंटर करून बोर्डच कुठे नाही, ॲडमिशन डेस्क या ठिकाणी बोर्ड आहे। आमचं त्या ठिकाणी असंच एक हॉस्पिटल बनून तयार होतं। सिव्हिल वर्क पासून सगळं काही झालं होतं। 100 बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल होतं, पण ते हॉस्पिटल येत्या 2-3 वर्षासाठी जे आहे हे मेडिकल कॉलेजला देण्याचा आपण त्या ठिकाणी ठराव केला आणि त्या ठिकाणी अंबरनाथमध्ये आपलं स्वतःचं MBBSचं मेडिकल कॉलेज या ठिकाणी उभं राहतंय। त्याचं ॲडमिशन देखील या ठिकाणी या वर्षी आपल्याला करून मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।